जळके खुर्द संघर्ष टोकाला, आज उपसरपंच शिंदेंची आक्रमक मुलाखत, सरपंच पंडितांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर थेट आक्षेप। 2 फेब्रुवारीला पंचायत समितीसमोर निर्णायक आंदोलन। ग्रामपंचायत जळके खुर्द येथील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून नेवासा पंचायत समिती परिसरात राजकीय व प्रशासकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणात यापूर्वी दलित सरपंच ॲडव्होकेट राजेंद्र बहिरनाथ पंडित यांनी आमरण उपोषण करून प्रशासन व ग्रामपंचायतमधील एका गटावर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी उपसरपंच कल्पना बाळासाहेब शिंदे व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे उपोषण होणार होते। मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधन वार्तामुळे शोकाकुल वातावरणाचा सन्मान राखत हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। सरपंच पंडित यांनी केलेल्या उपोषणात दलित वस्ती सुधार योजना, 15वा वित्त आयोग व इतर मंजूर विकासकामे जाणीवपूर्वक रोखली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। न्यायालयीन निर्णय असूनही आपल्याला सरपंच म्हणून काम करू दिले जात नसल्याचा दावा करत हा सामाजिक अन्याय असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती। आज उपसरपंच कल्पना बाळासाहेब शिंदे यांनी दिलेल्या आक्रमक मुलाखतीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। या मुलाखतीत त्यांनी सरपंच राजेंद्र पंडित यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर थेट आक्षेप घेत तीव्र शब्दांत टीका केली। तसेच ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल परदेशी यांनी सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज केले आहे। विकासकामांचे निर्णय, खर्च व प्रशासकीय बाबी याबाबत सदस्यांना अंधारात ठेवले गेले। ग्रामपंचायत ही एक व्यक्तीची नव्हे तर लोकशाही संस्था आहे। त्यांनी आरोप केला की ग्रामपंचायतीतील कामकाज ठराविक अजेंड्याने नियमानुसार न होता एकतर्फी पद्धतीने चालवले जात आहे। याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळेच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पंचायत समिती नेवासा प्रशासनाने दोन्ही बाजूंकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत विस्तार अधिकारी पंचायत श्री ए.व्ही. इंगळे यांच्याकडे चौकशी सोपवली असून दिनांक 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाबाबत उपसरपंच कल्पना शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल परदेशी, दत्तात्रय चावरे, दादासाहेब चिमणे, शबाना पठाण, सुनील वाघमारे, आसिफ पठाण, शीतल गोरे, कुसुम गोरे, आशा शिंदे व जळके ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांच्याशी अहिल्यानगर यांच्याशीही चर्चा करण्यात आली असून त्यांनी सविस्तर माहिती घेण्याचे संकेत दिले आहेत। तसेच उपसरपंच शिंदे व ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की आजचे 28 जानेवारीचे उपोषण स्थगित असले तरी ते रद्द करण्यात आलेले नाही। दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी नेवासा पंचायत समितीसमोर अधिक तीव्र, आक्रमक व निर्णायक उपोषण करण्यात येणार आहे। विश्वासात न घेता चालणाऱ्या कारभाराविरोधात आता थांबणार नाही, अशी ठाम भूमिका उपसरपंच व ग्रामस्थांनी मांडली आहे। आता संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष थेट 2 फेब्रुवारी 2026 कडे लागले असून प्रशासन ठोस निर्णय घेते की संघर्ष अधिक तीव्र होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज नेवासा पंचायत समिती येथे जळका खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कल्पनाताई तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ इथे आले आहे। तरी त्यांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊया। कल्पनाताई, आज आपण इथं नेवासा पंचायत समिती येथे आला, नेमकं काय प्रश्न आहे? मी जळके खुर्दाची उपसरपंच कल्पना बाळासाहेब शिंदे आहे बोलते। माझे सहकारी आणि सदस्य यांच्यावर खोटे आरोप केलेले आहे। हे सर्व खोटे आरोप आहे त्यांच्यावर केलेले, आमच्यावर केलेले। यांना आम्हाला न्याय पाहिजे। आपल्यावर कोणी खोटे आरोप केले होते आणि काही दिवसापूर्वी जे आपल्या गावचे सरपंच आहे राजेंद्रजी पंडित हे इथं उपोषणासाठी बसले होते। काही विकासात्मक कामामध्ये नेहमी उपसरपंच व सदस्य हे अडथळे आणतात या बाबतीत, तर यावर आपलं काय म्हणणं आहे? हे सर्व खोटं आहे। त्यांनी आम्हाला कधी विचारलंच नाही। ते स्वतःच त्यांचे टेंडर पास करून स्वतःच काम करत होते। त्यांनी आज सांगितलं का जे काम आहे टेंडर पास करते त्याच्यात अडचणी आणते व 15 वित्त आयोगानुसार किंवा समाज मंदिर बांधणीसाठी असलेले काम त्यामध्ये त्यांनी अडथळा आणलाय, म्हणून मी आज इथं उपोषणासाठी बसलो आहे। आम्ही समाज मंदिराला अडथळा नाही आणला, त्यांनी त्यांच्या दलित वस्तीत त्यांचं मंदिर करावं। आम्ही काही त्यांना कधी अडथळा आणलेला नाही आणि त्यांनी पण आम्हाला कधी काही विचारलेलं नाही। आणि या अगोदर आपण जो त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? आमची त्याच्यात काहीच चुकी नव्हती, तहसीलदारची चुकी होती थोडी। आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला होता अविश्वासाचा ठराव आपण आणून सुद्धा सर्व ग्रामपंचायत सदस्य व आपण यांनी घेऊन सुद्धा जे कोर्टाने न्याय दिलाय त्याला आपल्याला मान्य आहे का? नाही। अजून आपण जे टेंडर प्रोसेस मध्ये अनियमित आहे त्या संदर्भात वारंवार आम्ही पंचायत समितीला गट विकास अधिकारी यांना माहिती कळवली 4/1/2026।
त्याच्यानंतर 6/1/2026 व 21/1/2026 त्या कोणत्याही प्रकारची आम्हाला आतापर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ केली. संबंधित गट विकास अधिकारी असो किंवा विस्तार अधिकारी असो ते उडाउडीचे उत्तर देतात आणि पुढील तारीख देण्यास हे भागी करतात आम्हाला. तरी कोणत्याही प्रकारचं उत्तर आतापर्यंत आम्हाला त्याने दिलं नाही. म्हणजे याबाबत यापुढे आम्ही याच्यापेक्षाही तीव्र उपोषण करणार. आज नेमकं काय प्रश्न येतात, तुम्ही काय निवेदन देणार आहे इथं पंचायत समिती नेवासा इथे? आज आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दुःखद घटना झाल्यामुळे पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपला कार्यक्रम 2/2/2026 ला दुःखद घटना असल्यामुळे पोस्टपोन करीत आहे आम्ही. आज निवेदन देणार नाही आपण. आज इथं मोठ्या संख्येने इथं जळका ग्रामस्थ उपस्थित आहे आणि आपण निवेदन देण्यासाठी अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्यामुळे आपण हे रद्द करणार आहे का आजचं? आजचा जो कार्यक्रम आहे तो अजितदादा पवार यांच्या म्हणजे दुःखद घटना झाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रावर आपला दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या निमित्ताने आम्ही सगळा कार्यक्रम आता पोस्टपोन करीत आहे. तर विठ्ठलजी, आपण काय सांगणार? काही दिवसापूर्वी आमचे गावचे सरपंच यांनी अशाच पद्धतीनं पंचायत समिती येथे उपस्थित राहून उपोषणाचा जो मार्ग अवलंबला तो बेकायदेशीर आहे. त्या संदर्भात बोलायचं झालं तर आम्ही साधारणतः फेब्रुवारी 2021 मध्ये आमची ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली. सर्व ग्रामस्थांनी आम्ही त्यांच्या विरोधात असलेले 2-3 फॉर्म स्वतः ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगून फॉर्म मागे घ्यायला लावून आम्ही सर्व गावकऱ्यांनी त्यांना बिनविरोध दिलं. अशा परिस्थितीमध्ये गावचा कारभार करत असताना गेली 4.5 वर्षामध्ये त्यांनी संगनमतानं आम्ही कारभार केला, परंतु त्यांनी यापूर्वीची जी त्या काळामध्ये 4.5 वर्ष होऊन गेल्यानंतर राहिलेल्या उर्वरित 5 महिन्यामध्ये आम्हाला विश्वासात न घेता मनमानीशाहीनं कारभार करण्याचं त्यांनी षडयंत्र चालू केलं. मनमानीशाही नेमकं कोणत्या प्रकारे? त्याची परिचिती म्हणून सांगतो. आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता दलित वस्तीतील समाज मंदिर, आमचं ग्रामदैवत असणारं हनुमान मंदिरच्या जागेमध्ये स्वतः उपस्थित राहून तिथं उद्घाटन करण्याचा जो प्रयत्न केला, ती एकदम खेदजनक अशी घटना त्यांनी ती केली. आणि म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन त्यांचा जो समाज मंदिर बांधण्याचा हनुमान मंदिर परिसरामध्ये जो प्रयत्न होता तो हाणून पाडला. याही पुढं आम्ही सर्व अशाच पद्धतीनं ग्रामस्थ येऊन तो त्याचा जो कट कारस्थान आहे, एक शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहे त्याला तिलांजली देण्याचा तो त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. एक समाजामध्ये 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांच्यावर जातीनिशी जो आपल्याला काही योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे आमची. आणि दडपशाही यापूर्वी अशाच पद्धतीनं आम्हा ग्रामस्थांच्या वरती 16 ते 17 लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. याची आमच्यावरती भीती निर्माण झालेली आहे व त्या संदर्भात वेळोवेळी ॲट्रॅसिटीचा धाक दाखवून आम्हा ग्रामस्थांना तसेच ग्रामपंचायत सदस्यांवरती दडपण आणले जातं. आणि यापूर्वी देखील अशाच पद्धतीनं कोर्टात आमचे ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 6 महिला आहेत, त्या महिला भगिनींची वरती देखील त्यांनी केस करून आम्हाला कोर्टमध्ये हेलपाटे मारण्याची परिस्थिती, ते स्वतः वकील असल्यामुळं थोडंफार काही झालं तर लगेच कोर्टामध्ये केस दाखल करतात आणि आम्हाला ग्रामपंचायत सदस्यांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ इथं पंचायत समितीमध्ये उपस्थित झालोय. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांची दुःखद घटना घडलेली आहे, त्या संदर्भात आम्ही त्यांना अगदी दुःखद अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजचा हा जो उपोषणाचा मार्ग आहे तो तुर्तास स्थगित ठेवून दिनांक 2/2 रोजी आम्ही याच कार्यालयामध्ये प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थांसह आणखी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरपंचांच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषणास बसणार आहेत. धन्यवाद. आपण काय सांगणार? ही वेळ यायला पण होती, कारण आमचं गाव हे अत्यंत धार्मिक आहे, एकोपणे वागणारं गाव आहे असं वाटलं नव्हतं. ज्यावेळेस गावची निवडणूक लागली त्यावेळेस आम्ही या राजेंद्र पंडितला आम्ही बाकीच्या यांना सांगून थांबून त्याला बिनविरोध निवडून दिलं. आणि योग असा का नंतर आमचं आरक्षण निघालं.
निकाल लागल्यानंतर जागा महिलेची निघाली, तरी आम्ही सगळ्यांनी विचार केला नको बा, नाही तर नको वाद होण्यापेक्षा आम्ही त्याला सगळ्या सदस्यांना सहमत करून त्या पुरुषाला जागा दिली. आम्ही सहमत केलं. चांगला माणूस आहे, 4.5 वर्ष सगळ्या गोष्टी चाललं. पण शेवटच्या बारीत जी मंदिराच्या पूर्वेला जी जागा आहे ती ग्रामपंचायत ताब्याची आणि ती मंदिराची जागा म्हणून सोडलेली गावकऱ्यांनी, त्यांच्या सुद्धा लोकांनी, काही नाही. परंतु ह्या माणसानं शेवटच्या क्षणामध्ये त्या जागेत हस्तक्षेप केला, त्यामुळे आम्ही असं ठराव आणला. परंतु गोष्ट अशी घडली का ती चूक आमची नाही, सदस्य आम्ही आज विरडी त्या गोष्टीला, आमची कुठली चूक नाही. परंतु तहसीलदारनं तो काही 7 किंवा 8 दिवशी काही मिटिंग घेतली नव्हती, तर निकाल आमच्या विरोधात गेला. ती एक घटना घडली. कारण नसताना या गोष्टी आम्हाला भोगायची पडायची आणि त्यामुळं गावकऱ्याला विनाकारण कुठेतरी विठी धरायचं, नाव कोणाची टाकायची, याला मला आडं केला तर आडं केलं, आम्ही आडं कोणाला केलं नाही. त्यांचं समाज त्यांची जागेवर बांधावं, विनाकारण कुठं घुसू नये, ही आमची एक विनंती आहे. आणि आज आम्ही जे उपोषणाला बसणार होतो, परंतु आज देशाचे उपमुख्यमंत्री व एक धनुर्धारी नेता आज या देशातून संपलेला आहे. त्यामुळं आमच्या यापेक्षा त्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. म्हणून आज आजचं जे उपोषण आहे आम्ही स्थगित करीत आहोत आणि उद्याची जी तारीख ठरली त्या तारखेला आम्ही या ठिकाणी हजारो संख्येने बसणार आहे. कारण या सरपंचाच्या अन्यायाविरोध आज आम्ही ह्या गोष्टी आज या करू राहिलोय आणि ह्या करू नये. आमची अपेक्षा आहे, गाव एकूपच आहे, परंतु वेळ आली यामध्ये करावं लागणार आहे आणि म्हणून एवढं थांबतो. आपलं काय मत आहे आपल्या सरपंचाच्या विरोधात किंवा आपल्या त्यांच्या बाजूनी? हात जोडून विनंती आहे, माझी 3री पिढी आहे देवळा. हे काही मग म्हणून कारभारी झाल्यामुळं ती जागा मराठ्याच्या पोरायना, माळ्याच्या पोरायना, परदेशाच्या पोरायना जेल भोगून जागा सक्सेस ठेवली. माझ्या मनाने तिथं राम मंदिर व्हायचा ठराव दिला, तो रहित केला. माझ्या मनाने पाकशाळेचा ठराव व्हायचा, तो रहित केला. दलित वस्ती तिथं आणली येईन, तिथं बिराण्या होत्या, तिथं जेवण होते. हे काय मला सहीन होत नाही, म्हणून माझा त्यांचा पक्का विरोधी. म्हणजे आदिवासी सरपंच समाज हे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतात असंच आपल्याला म्हणायचं. हा, मग या देवा धर्मापाशी एका चालतं. मोकळी जागा पडली ना तिथं काही करा, तुम्ही राम मंदिर बांधा, तिथं पाकशाळा बांधा, स्वयंपाक याचे त्याच्या घरी होतो, तिथं तुम्ही काही करा. मी झाडायला जाते तिथं काही हाडकं काडकं भरते, मला काय ते सहीन होत नाही. माझी 3री पिढी आहे देवा. आणि ती पाठी आहे, ती पाठी काढून टाका. त्यांचा सन्मान नको ना आपला नको, काहीतरी मंदिराचं बांधकाम करून देणे हे मला मागणी. धर्म जगाला प्रेम अर्पावे, पवित्र अशा प्रकारचं भारताचं संविधान आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जाती धर्माप्रमाणे वागण्याचा संकल्प संविधानाने दिलेला आहे. पवित्र कर्म आहे. जरी आमच्या गावचं नाव जळकं असेल तरी सधन विचाराची मंडळी आहे. आतापर्यंत जे चाललं ते फार छान चाललं होतं. अहिल्याबाई होळकराचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची बारव आहे. एक रामकृष्ण अशा व्यक्तीच्या सुंदर अशा परिक्रमेचा एक त्या ठिकाणी आश्रम आहे. आणि दक्षिणमुखी हनुमंतराया बजरंगबली अशा हनुमंतरायाचं सुसज्ज अशा प्रकारचं मंदिर आहे. लाखो लोक नतमस्तक होतात, हजारो दिंड्या त्या ठिकाणी थांबतात. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वागलं की कुठल्याही प्रकारचा दोष होत नाही, परंतु काही द्वेष निर्माण एकंदरीत काय सांगायचं आहे तिथलं जे समाज एकच मंदिराचं आहे. आहे ती जागा माझं 69 रनिंग आहे, तेव्हापासून पाहतोय. घाणीचा लिंब म्हणून प्रसिद्ध होते. त्या ठिकाणी ती जागा ओपन होती. जळके खुर्द परिक्रमेच्या परिसरातली जागा होती आणि त्या ठिकाणी ती जागा अतिक्रमण न होता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुविधा व्हावी, एखादं गार्डन व्हावं, एखादी पाकशाळा व्हावी. त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे सात्विक कर्म व्हावं. कुठल्याही जाती धर्माचं त्या ठिकाणी ध्वजारोहण होऊ नये, एवढंच माझं संतांच्या वतीनं विचार आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. घ्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती. शांततेत आम्ही येतो निवेदन देऊ. इकडे घ्यावा, इकडे आले तर बरं होईल. बोलणार नाही, तुम्ही फक्त निवेदन माणूस बोलत. चूक अशी झाली का आम्ही 5 मिनिटं 5 मिनिटं दिले, तुमचे 5 मिनिटं आमचे 5 मिनिटं बरोबर आहे. चुकीचं आहे निवेदन इथं घ्यायला लावा. आम्हाला मोजून 5 मिनिटं द्या, तुमचे 5 मिनिटं आम्ही घेतो, म्हणजे 10 मिनिटं मोजून 11 मिनिटं घेणार नाही. बरोबर आहे. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी
नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा।